आगरे कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो आज आहे दहीहंडी, तर आम्ही निघालो आता दहीहंडी फोडायसाठी। तर बघू शकता माझे मित्र पण आहेत त्या, बघूया कोणत्या साईडला जात आहे ते, कारण आता वाजले 12 तरी वाजले असतील, निघायला पण खूप उशीर झाला आहे। तर आज आपण बघणार आहोत कुठे कुठे दहीहंडीचे कशा पद्धतीने थर लागतात। तर आमचा गोविंद पथक 6 नाही तर 7 थर लावतो आपण। जय श्रीराम गोविंद पथक दहीहंडी उत्सव 2025। तर मित्रांनो वरती बसणाऱ्यांनी काळजी घ्या रे बाबांनो, कारण ब्रेक लागला ना तर सर्वजण एकदम पुढे याल। तर मित्रांनो रोड लाईनला हायवेला उभं राहताना पण थोडी काळजी घ्या, आजूबाजूने गाड्या येणाऱ्या असतात, कारण जो तो या उत्सवाच्या जल्लोषात काही आजूबाजूला पाहत नाही गोविंदा आणि दुर्घटना घडण्याची शक्यता असते। तर मित्रांनो सर्वांनी काळजी घ्या रे, कारण हायवे साईडला उभे राहताना एका साईडलाच उभे राहा, कारण पाठच्या बाजूने पण गाड्या येणाऱ्या असतात। तर हायवेवरती लक्ष ठेवणं आपण पण खूप गरजेचं आहे। तर नक्की मित्रांनो आपण आज मुंबईत जेवढे ज्या साईडला दहीहंडीचे थर लागतील तेवढे आपण शूट करूच। आणि मित्रांनो जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्याचा आनंद नक्की घ्या। बघू शकता भोंगूचा आवाज पण केवढा जोरात येतोय। तर मित्रांनो बघू शकता ही गाडी आजच्या दिवसासाठी स्पेशल बनवून घेऊन आलाय। हिचा सायलेन्सरचा आवाज आहे का तुम्ही आता, कशा पद्धतीचा सायलेन्सर वाजतो तो बघा मित्रांनो। या बाईकची कंडिशन बघा कशा पद्धती आहे, पण दहीहंडीच्या दिवसासाठी ही स्पेशल गाडी बनवून घेऊन आलाय मित्र। आणि या बाईकचा आता तुम्ही साऊंड बघा, जो सायलेन्सर आहे ना मित्रांनो तो लावून घेतलाय नवीन, बघा सायलेन्सर कोणत्या साईडला आहे तो बघा। आणि आता या सायलेन्सरचा आवाज मी तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीचा येतो तो। तर आहे का मित्रांनो बघा सायलेन्सरचा आवाज घ्या। हे मित्रांनो आजच्या दिवसासाठी स्पेशल बाईक बनवले बघा, सायलेन्सरचा आवाज बघा किती भयानक आहे। सायलेन्सरचा एवढा आवाज आहे की हॉर्नची काय गरज नाही। बघा मित्रांनो एका बाईकवरती 4 जण बसलेत। ए भावा सांभाळून रे, ए सांभाळून बोललो, सांभाळून 4 जण बसलेत, काळजी घे त्यांची पण। आजच्या दिवसाची ही मजा असते। गाडी आहे पुढे, बघा कशा पद्धतीचा साऊंड आहे। सर्वीकडे तुम्हाला असे गोविंद पथकातले सर्व गोविंद तुम्हाला असे ट्रॅफिक पोलीस झालेले दिसतील, कारण ट्रॅफिक जाम न व्हायला।
भाई आहे भाई आहे. तर एक पथक आता निघालंय पुढे, एक ट्रक निघालाय. तर जास्त करून ना सर्व मुलं तर बाईकवरतीच असतात. चांगली सुविधा असते ट्रकात बसण्यासाठी, पण आजच्या दिवशी कोण ट्रकात बसायला बघत नाही. तर चला आपण पण निघूया बाईकवरूनच. तर बघू पाऊस कमी झाला तर आपण नंतर पुढे शूटिंग करूया. तर मित्रांनो आज पाऊस पण मस्त पडतो आहे, कारण गोविंदाचे थर लावताना पण सर्वांना चांगला असा गारवा आणि पावसाचा थंडावा मिळेल. कारण दरवर्षी ना मित्रांनो दहीहंडीला खूप ऊन असतं, पाऊस नसतं. पण यावर्षी वरुण राजा चांगल्या प्रकारे या गोविंदांना पावसात भिजवत आहे. बघू शकता कशा पद्धतीचा माहोल आहे ते. प्रत्येक ठिकाणी जर मित्रांनो तुम्ही आज बघायला गेलात ना मुंबईत, तर असे तुम्हाला गोविंदा पथकाचे ग्रुप तुम्हाला पाहायला मिळतील हायवेला. तर मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी आपली काळजी घेऊन आणि आपल्यासोबत असणाऱ्या मित्रांची काळजी घेऊन बाईक वगैरे चालवा मित्रांनो. कारण अति उत्साहात काही वेगळी गोष्ट घडू नये म्हणून सर्वांनी काळजी घ्या. तर बघूया आता आपण, मला वाटतं अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव या साईडला जाण्याचा प्लॅन असेल. तर अजून कारण मित्रांनो ट्रॅफिक आहे ना, त्याच्यामुळे ट्रक जे आपले गोविंदा पथक आहेत ना ट्रकमध्ये ते यायला उशीर होतो. कारण ट्रॅफिकच रोडला आपण जाम करतो. रोड लाईनला दहीहंडी असल्यामुळे येणाऱ्या गाड्यांना खूप उशीर होतो. बाईकवाले असतात ना मित्रांनो ते एका साईडने निघून जातात, पटापट येतात. पण मोठी गाडी जर आपल्याकडे असेल ना तर ग्रुप गोविंदा जे असतात ट्रकमध्ये त्यांना यायला उशीर होतो. बघू शकता जाग्यावरती असे ट्रक थांबलेले आहेत. कारण प्रत्येक ग्रुपचा गोविंदा जर आला नसेल तर आपण पुढे जाऊन मित्रांनो थर लावू शकत नाही. त्याच्यामुळे एकजुटीने जाणं खूप गरजेचं असतं. तर बघूया आपण पुढे गेल्याच्यानंतर पुन्हा व्हिडिओ चालू करूया. चला मी आता पवईतील मानाची दहीहंडी इथे आलो आहे. बघूया आता कशा पद्धतीने थर लावत आहेत. तर आता थोड्याच वेळा तिथे थर लावणार आहेत. बघूया कोणतं पथक आहे, काय नाव दिसत नाही, इकडून लांब आहे आम्ही. बाल गोपाल मुलुंड. आता थर लावायला चालू केलेत. बघा कशा पद्धतीने आता थर लावत आहेत. 6 थराची सलामी देणार आहेत आता. पाऊस पण मित्रांनो आज खूप आहे, त्याच्यामुळे सर्व गोविंदा पथकातील गोविंदा भिजलेत, गारटलेत. हा मध्ये टेम्पो आला तर आपल्याला काय दिसणार नाही. मित्रांनो चांगल्या प्रकारे सलामी दिलेली आहे. बघू शकता जसे थर लावलेत त्याचप्रमाणे थर उतरवले पण आहेत. खूप सुंदर प्रकारे असे थर लावलेत आणि न पडता खाली त्यांनी उतरवले सुद्धा आहेत व्यवस्थित शिस्तबद्ध असे.
पुन्हा एकदा 7-7 थर लावून सलामी देण्याच्या प्रयत्नात हा गोविंदा पथक सज्ज आहे. बघू शकता छोटा गोविंदा टॉपर जो वरती चढला आहे. जय साई ओम साई नावाचा गजर चालू आहे आणि चांगल्या प्रकारे अशी सलामी दिलेली आहे. बालगोपाल गोविंदा पथक मुलुंड. खूप सारे गोविंदा पथक इथे थर लावण्यासाठी आलेले आहेत. बघू शकता चांगल्या प्रकारच्या अशा ट्रॉफ्या देऊन या पथकाला ते लोक सन्मानित करत आहेत. पवईतील मानाची हंडी म्हणून जे पथक खूप छान श्रीकृष्णाची असणारी मूर्ती देऊन या पथकाला सन्मानित केलेलं आहे. तर सर्व मित्रांनो गोविंदा पथक आहेत ना इकडे पवईला आलेले आहेत इकडे. कारण मलाड गोरेगाव जोगेश्वरून या साईडला बरं पडतं यायला. अरे मित्रांनो खूप गर्दी झाली आता इकडे या साईडला. 5,55,555. आता पाऊस सुद्धा जोरदार पाऊस येणार आहे. आता सर्वांची धावपळ होईल. दहीहंडी उत्सव मित्रांनो चांगल्या उत्सवाने पार पडत आहेत.